नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. मनमाड आगाराला 5 अत्याधुनिक राजमाता जिजाऊ बसेसची भेट. प्रवाशांचा प्रवास होणार सुखर. नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून मनमाड आगाराला अत्याधुनिक 5 नवीन राजमाता जिजाऊ बसेस मिळाल्या आहेत. या बसेसचे लोकार्पण अंजुमताई कांदे आणि फरांदादा खान यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. बसेस BS6 इंजिनयुक्त आहेत. आरामदायी पुशबॅक सीट्स आणि मोबाईल चार्जिंगची सुविधा उपलब्ध असून या बसेस प्रामुख्याने ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यान्वित केल्या जाणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले असून लोकार्पण सोहळ्यास नगराध्यक्ष सागर हिरे, आगार प्रमुख नागरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नवीन बसेसमुळे प्रवाशांच्या प्रवासात मोठी सुलभता येणार असल्याचे सांगितले आहे. आवाज इन न्यूज मराठी, मनमाड, नाशिक. बसेस ज्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये इथल्या नागरिकांमध्ये खूपच आनंदाचं वातावरण आहे. येणाऱ्या पंढरपूर वारीसाठी या बसेसचा, ज्या अत्याधुनिक आहेत आणि सर्व सोयींनी युक्त आहेत, अशा बसेसचा सर्वच प्रवाशांना, स्पेशली महिला प्रवाशांना खूप खूप फायदा होणार आहे. परिवहन मंडळाचं आणि परिवहन मंत्र्यांचं खूप खूप धन्यवाद की त्यांनी अण्णांच्या शब्दाला मान देऊन आम्हाला नांदगाव आगाराला 10 आणि मनमाड आगाराला 5, नांदगाव आगाराला 5 आणि मनमाड आगाराला 5 अशा 10 बसेस उपलब्ध करून दिल्या. धन्यवाद. जी पंढरपूरची वारी आता सुरुवात होत आहे 26 तारखेपासून, येत्या 26 तारखेपासून नक्कीच मनमाड डेपोला 5 आणि नांदगाव डेपोला 5 अशा 10 बसेसचा आमच्या सर्व प्रवाशांना आणि पंढरपूरच्या वारकऱ्यांना खूपच त्याचा मोठा फायदा होणार आहे.